नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेत आहोत, ज्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागामध्ये आपण नवी मुंबई या शहरातले खड्डेविरहित रस्ते बघितलेले होते ना. हा भाग अनेकांना आवडला. अनेकांनी नवी मुंबई महानगरपालिकेचं कौतुक आमच्यापाशी केलेले आहे. अनेकांना नवी मुंबईला जायचे आहे आणि हे खड्डेविरहित रस्ते दिसतात तरी कसे हेही त्यांना जाणून घ्यायचे किंवा स्वतः जाऊन त्यांना बघायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला दाखवण्यामागचा आमचा उद्देश इतकाच आहे की नवी मुंबई महानगरपालिकेने हे जे यश मिळवलेलं आहे ना, अशा प्रकारचं यश आपण सारेजणही मिळवू शकतो. त्यासाठी ती जी माहिती दिली होती ना, ती तुम्ही जाणून घेतलेलीच असेल. अर्थात त्यामध्ये मुळात हे रस्ते का बिघडतात ह्याविषयीची कारणं आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतलेली होती. ती आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि त्याच अनुषंगाने रस्त्यावरती पाणी साठवून द्यायचं नाही हे महत्त्वाचं सूत्र आहे. म्हणजेच त्या रस्त्यांना योग्य उतार किंवा त्याला केंबर म्हणतात हे असणं आवश्यक आहे. रस्त्याच्या कडेला गटारं असणं आवश्यक आहे. त्या गटारांना जी झाकणं आपण बसवतो तीही वेगळ्या प्रकारची बसवावी, जेणेकरून त्याची चोरी होणार नाही. या सगळ्या गोष्टी आपण मागच्या भागामध्ये जाणून घेतलेल्या होत्या. त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेने रस्त्याचा जो वरचा थर असतो ना, त्याच्यामध्ये विशिष्ट द्रव्य वापरलेलं होतं. त्याला पॉलिमर मॉडिफाईड बिटुमन असं म्हणतात. हेही आपण जाणून घेतलेलं होतं आणि हे सगळं आपण करू शकतो. आता जेव्हा हे रस्ते आपले चांगले होतात ना, तेव्हा हे रस्ते चांगले ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची असते याचाही आपण विचार करायला पाहिजे. अर्थात आपल्या नागरिकांची ही जबाबदारी आहे की आपले हे रस्ते स्वच्छ ठेवायला पाहिजेत. हे रस्ते वारंवार खोदाईही व्हायला नाही पाहिजे. या सगळीकडे आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आणि म्हणजेच तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपल्या जनता दरबारमधून आपण जी माहिती देत असतो ना, या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे. अर्थात ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. पण मंडळी, आता थंडी संपुष्टात यायला लागलेली आहे. उन्हाच्या झळा कुठेतरी जाणवायला लागल्या आहेत. पाण्यासाठी शोष पडायला लागलेला आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाईचे वृत्त येऊ लागलेले आहे. हा उन्हाळा खूप कठीण आहे. पाणी आणायचं कुठून? प्यायला पाणी पाहिजे, जनावरांना पाहिजे, वापरायला पाहिजे, शेतीला पाहिजे. पाणी प्रश्न वासून उभा आहे. तेव्हा आता आपण सगळ्यांनी पाणी बचतीचे सर्व उपाय करायला पाहिजेत आणि हे आपणच करायचे आहेत. दुसरं कोणीतरी मला आणून पाणी देईल का, याही पेक्षा मी पाणी कसं मिळवू शकतो हे आपण बघूया. त्यासाठी सर्वप्रथम आपण सर्वांनी सर्व मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. आणि मग आपण एकमेकांचे विचार जाणून घेऊया आणि एकमेकांना मदत करूया. मतभेद, वादविवाद, भांडणं यामुळे समस्या सुटत नाहीत. उलट आपली एनर्जी वाया जाते. बरेचदा काय होतं, भांडणं तिराहितांचीच असतात, पण त्यांच्या भांडणापायी ते आपल्याला वापरत असतात आणि ह्यामध्ये आपली एनर्जी वाया जाते. याचा आपल्याला काही उपयोग होत नसतं हे आपल्याला समजत असतं, तरीही आपण त्यामध्ये पडत असतो. याचा आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे आणि आपली एनर्जी आपल्यासाठी आपण राखून ठेवूया. आणि त्यातूनच पाणी मिळवण्याचे म्हणा किंवा आपलं जगणं सुकर करण्याचे जे वेगवेगळे उपाय आहेत ना, ते आपण योजण्याची गरज आहे. आणि आपण सगळं असं करायला लागलो ना, तर या समस्या नक्की सुटतील, आपल्याला यश नक्की मिळेल. आणि त्यासाठी सरकारी योजना ज्या काय आहेत ना, त्याची माहिती घ्या. त्यासाठी आपण थेट त्या अधिकाऱ्यांना भेटा, निर्भीडपणे त्यांना माहिती विचारा. मध्यस्थ किंवा दलालांना मध्ये घेऊ नका, त्यातून आपल्याला काहीच उपयोग होत नाही. निर्भीडपणे सरकारी अधिकाऱ्यांची मदत घ्या. सरकार हे आपल्या पाठीशी नक्कीच असतं. अनेक सरकारी योजना आपल्यासाठी असतात. त्याच अनुषंगाने आता आपला हा जो येणारा काळ आहे ना, त्याचा मुकाबला करण्याचा आपण सारेजण ठरवूया. दुष्काळाचं हे शेवटचं वर्ष ठरेल असंच आपण ठरवूया. आणि त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान आपण गावागावामध्ये राबवूया. हा मानवनिर्मित दुष्काळ जो आहे तो नक्की शेवटचा आहे. मानवाला असलेल्या नैसर्गिक संपत्तीची जाणीव करून देणं ही सुद्धा लीडर्सची कर्तव्य आहेत.
जी आपण आतापर्यंत केली नाही. एक्सप्लॉइट करण्यासाठी लोकांचा आपण आग्रह धरतो. आमच्याकडे नेहमी मोटर लावलेले असतात आणि ते मोटरचे कनेक्शन कापले की लोक सांगतात की कनेक्शन लावा. तेव्हा आम्ही त्यांना समजून सांगतो की अरे तुम्ही आता पाणी उपसलं तर महिन्याने तुम्हाला प्यायला मिळणार नाही. हे सांगण्याची हिंमत पण लीडर्समध्ये पाहिजे. तर लोकांना आवडेल ते लोकांच्या उपयोगाचं नसेल तर ते न सांगणं यालाच लीडरशिप म्हणतात. आणि ती लीडरशिप महाराष्ट्राला आता लाभलेली आहे. मुख्यमंत्री महोदय अतिशय खंबीरपणे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याकडे पावलं उचलत आहेत आणि आम्ही त्यांची टीम म्हणून अगदी दिवस रात्र काम करतो. मंडळी, जनता दरबारसाठी आमचं संपूर्ण राज्यभर खूप फिरणं होतं आणि त्यातूनच आम्हाला जाणवलं की आपल्या संपूर्ण राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत भरपूर कामं उभी राहिलेली आहेत आणि त्याबाबत गावागावामध्ये जागरूकताही आलेली आहे. जलसंधारणाच्या ह्या कामांमधून पाणी साठवण होऊ शकते असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झालेला आहे आणि तसंही दुष्काळाला आता सारे जण कंटाळलेले आहेत. कारण ही आपत्ती आहे, आपत्तीचं इष्टपत्तीमध्ये रूपांतर करायचं आहे. मला कधी कधी वाटतं की आम्ही जर सरकारमध्ये आलो असतं आणि सगळं चाललेलं असतं तर आम्ही परफॉर्म करू शकलो नसतो. आम्ही सरकारमध्ये आल्यामुळे दुष्काळाची एवढी गंभीर परिस्थिती होती, त्यामुळे आम्ही जेव्हा टफ कंडिशनमध्ये सरकारमध्ये बसलो तेव्हा आम्ही टफ कंडिशनमध्ये फंक्शन करायचं शिकलो आणि त्याच्यामुळे आता आम्ही इझिली पुढचे 3 वर्ष आम्ही चांगलं काम करून दाखवू शकतो. त्यामुळे ही जी दुष्काळाची आपत्ती आहे त्या आपत्तीला इष्टपत्तीमध्ये आम्ही आता त्याचं रूपांतर करणार आहोत. लोक बरेच म्हणतात जलयुक्त शिवारचं श्रेय कोणाचं, तर मी नेहमी म्हणते जलयुक्त शिवारचं श्रेय दुष्काळाचं आहे. दुष्काळाने आम्हाला प्रेरणा दिली आणि दुष्काळातून प्रेरणा घेऊन आम्ही आज जलयुक्त शिवार राबवतोय. जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात होऊन आता 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे आणि जलयुक्त शिवार अभियान आता यशस्वी होऊ लागलेलं आहे. पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आम्हाला हे पाण्याचं जनआंदोलन तयार करायचं आहे, पाण्याची चळवळ तयार करायची आहे. आज ही पाण्याची चळवळ तयार झाली. गावोगावचे तरुण माझ्या गावात पडणारा पावसाचा थेंब थेंब माझ्या गावाच्या मालकीचा आहे, तो माझ्याच जमिनीत मी मुरवणार, माझ्याच शेतीच्या सिंचनाकरता वापरणार, माझ्याच पिण्याच्या पाण्याची तहान त्यातनं मी भागवणार. अशा प्रकारे कटिबद्ध होऊन ज्यावेळेस मैदानात उतरला आणि त्यांनी अक्षरशः चमत्कार करून दाखवला, त्या चमत्काराचं नाव आहे जलयुक्त शिवार. या जलयुक्त शिवार अभियानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे लोकसहभाग. अगदी अभियानाच्या आराखड्यापासून त्याच्या अंमलबजावणीपर्यंत लोकांना सहभागी करून घेण्यात आलं आणि त्याचा फायदा झाला. जलयुक्त शिवार अभियान आम्ही मागच्या जानेवारीमध्ये सुरू केलं. 6200 गावं संपूर्ण महाराष्ट्रातून निवडली, ज्या गावामध्ये अत्यंत भीषण परिस्थिती आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे, ज्या ठिकाणी सातत्यानं टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, अशी कठीण गावं आम्ही निवडली आणि त्यामध्ये प्रत्येक गावाचं वॉटर बजेटिंग करून गावामध्ये कुठल्या प्रकारची कामं करणं आवश्यक आहे ते निश्चित केलं. लोकांचा सहभाग घेतला, कामं कुठली करायची आहेत ते ठरवण्यामध्ये लोकांचा सहभाग घेतला आणि कामाची अंमलबजावणी करताना सुद्धा लोकांचा सहभाग घेऊन कामं करायचं हे आम्ही निश्चित केलं. आणि प्रत्येक गावामध्ये काम करत असताना जो अनुभव आला तो अत्यंत चांगला अनुभव होता. खरं तर हा अभियान सुरू करताना हे अभियान लोकांच्या सहभागातूनच यशस्वी होईल असा आमचा विश्वास होता आणि तो करण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न केला. आणि मला खूप आनंद आहे की गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये लोकांनी प्रचंड असा सहभाग दिला. गावगावातली लोक, लहान माणूस, मोठा माणूस, प्रत्येक माणसानं याच्यामध्ये श्रमदानाच्या माध्यमातून असेल, निधी उपलब्ध करून द्यायच्या माध्यमातून असेल, याच्यामध्ये सहभाग घेतला आणि हे कार्यक्रम खऱ्या अर्थानं आता लोकसहभाग व्हायला लागला आहे. मंडळी, जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वीता सांगणारी अनेक गावं आपण जनता दरबारमधून बघितलेली आहे. अल्पकाळात उभ्या राहिलेल्या कामांमुळे पाण्याची साठवण झालेली आहे. भूगर्भातली पाणी पातळी वाढलेली आपण बघितलेली आहे. विहिरींना पाणी आलेलंही आपण बघितलेलं आहे. पिकं घेतली गेली हेही आपण बघितलं. मंडळी, ह्या अभियानाच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षामध्ये प्रचंड काम उभं राहिलेलं आहे. 6000 गावांमध्ये 6 महिन्यामध्ये परिवर्तन सुरू झालं. 1 वर्षामध्ये 6000 गावं बदलतील. 5000 गावं नव्याने आपण घेतो आहोत आणि या महाराष्ट्रातल्या 20,000 गावामध्ये आपण हा चमत्कार करायचं ठरवलं आहे. आणि मला विश्वास आहे की ही 20,000 गावं आपण दुष्काळमुक्त करू, शेतीला शाश्वत सिंचन देऊ
आणि जनता स्वतः आपल्या पाण्याची व्यवस्था स्वतः उभी करेल, राज्य सरकार त्यांना मदत करेल। शासनानं माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय जलसंधारण मंत्री या सगळ्यांनी याच्यामध्ये हा शासनाचा प्राधान्याचा फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून घेतलेला आहे आणि तो यशस्वी होतोय। आणि मला आत्तापर्यंत जे काही चित्र दिसतंय त्याच्यामध्ये 250 कोटीपेक्षा अधिक रकमेची कामं ही लोकसहभागातून उभा राहिले। आज नाला खुलीकरण रुंदीकरणाचं जे काम आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या 6000 गावामध्ये जवळपास 2300 किलोमीटरचं काम झालं आहे आणि त्यातलं 850 किलोमीटर खोलीकरण रुंदीकरणाचं जे काम आहे ते लोकसहभागातून झालं आहे। मला वाटतं की ही कार्यक्रमाची यशस्वीता आहे। जलयुक्त शिवार अभियान ही भविष्याचा वेध घेणारी योजना ठरत आहे। भविष्याचा वेध घेणारी योजना आहे आणि ज्या काळामध्ये सरकार आलं, दुष्काळाच्या 3 वर्षाच्या भीषण तडाख्यांमधनं लोकांनी सरकारमध्ये जो विश्वास दाखवला, ही सगळ्यात महत्त्वाची या योजनेची ताकद आहे। 350 कोटी रुपये आम्हाला लोकांनी सहभाग म्हणून याच्यामध्ये दिले आणि आम्ही केवळ 1400 कोटीमध्ये आम्ही 6500 गावं ही दुष्काळमुक्त करण्याची सुरुवात केली आणि 1.5 लाख कामं आज महाराष्ट्रामध्ये आमच्या या योजनेतून उभी राहील। मंडळी, या जलयुक्त शिवार अभियानामध्ये आता लोकसहभाग फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। म्हणजे पूर्वी ग्रामीण भागामधला सहभाग जास्त होता, पण आता 1.5 वर्षानंतर शहरी भागामध्ये असेल किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातला ह्या अभियानातला सहभाग वाढलेला आपल्याला दिसतोय। आणि आता तर आमिर खान आणि त्याचबरोबर अनेक प्रसिद्ध उद्योगपती, खेळाडू यांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानामध्ये सहभागी होत आहेत। योजना जरी सरकारने तयार केली तरी सरकारची योजना राहिली नाही, कारण या योजनेमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा होता। आणि महाराष्ट्राच्या जनतेचं मी अभिनंदन करेन, स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये एवढा मोठा लोकसहभाग दुसऱ्या कुठल्याच योजनेला मिळाला नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेने याच्यामध्ये सहभाग दिला। 300 कोटी रुपयापेक्षा जास्त कामं ही लोकसहभागातून झाली। राज्य सरकारने निधी दिला, जनतेने पैसा दिला, जनतेजवळ जे जे होतं ते दिलं। आज ही राज्य सरकारची योजना नाही आहे, ही महाराष्ट्रातल्या जनतेची योजना आहे। आत्तापर्यंत आम्हाला सहभाग देणारे लोक हे गरीब होते, शेतकरी होते, गावकरी होते आणि काही इंडस्ट्रीचे लोकही होते जे चेक देत होते आणि आमच्यामध्ये फायनान्शियली पार्टिसिपेट करत होते। आम्हाला कॉर्पोरेट सेक्टर मदत करत होतं। लोकसहभाग अधिक मोठ्या प्रमाणात होतोय आणि याच्यामध्ये आमिर खान आणि त्यांची संपूर्ण टीम जी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून याच्यामध्ये सहभागी होते। अनेक वेळा आमिर खान आणि आमच्याबरोबर चर्चा झाली। आज आमिर खाननी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते कप या माध्यमातून जे निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे सचिन तेंडुलकर, आमिर खान, मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, अमित कल्याणी, बजाज हे सगळे नावं जे आपल्या देशातले जगात माहिती आहेत, इंडस्ट्रीमधले नावं, बॉलिवूडमधले नावं, क्रिकेटमधले नावं, हे सगळे नावं आज एकत्र आलेले आहेत। आणि ह्यामुळे आमच्या या जलयुक्त शिवारचा चेहरा हा ग्रामीण भागातून शहराकडे या लोकांचं ह्याचं म्हणजे आमचं आकर्षण जाणार आहे, ह्याच्याविषयीचं लोकांच्या माहिती जाणार आहे आणि ज्याचा फायदा योजना सक्सेस होण्यासाठी येणार आहे आणि हे सगळे लोक याच्यात काम करणार आहेत। ज्यावेळेला आमची चर्चा झाली आणि त्यांनी सर्व समजून घेतलं त्यावेळेला ते म्हणाले की या पाण्याची उपलब्धता करून देण्यामध्ये मला काम करायचं आहे आणि मला आनंद आहे की लोकांना उभा करण्यामध्ये, लोकांना याचं अधिकचं महत्त्व पटवून देण्यामध्ये, लोकांचा सहभाग अधिक वाढवण्यासाठी त्यांची संपूर्ण टीम सत्यमेव जयतेच्या माध्यमातून आणि वॉटर कप या ठिकाणी त्यांनी ह्या चांगलं काम करणाऱ्या गावासाठी दिलेलं आहे। मला वाटतं की हे एक चांगला उपक्रम आहे आणि गावातल्या लोकांना लोकसहभाग देण्यासाठी निश्चितपणानं प्रोत्साहन देणार आहे। त्याचबरोबर मंडळी, हे पाणी मिळवण्यामध्ये जी गावं चांगलं काम करतील ना, त्या साऱ्यांना ह्या फाउंडेशनतर्फे भरघोस बक्षीसही देण्यात येणार आहे। त्याचबरोबर आपल्या राज्यातले जे अतिदुष्काळग्रस्त असे 3 तालुके आहेत ना, ते तालुके जलयुक्त करण्याचं ह्या साऱ्या प्रतिष्ठितांनी ठरवलेलं आहे। अतिशय चांगला असाच उपक्रम आहे आणि या सगळ्याचं आपण सर्वांनी स्वागत करायला पाहिजे। म्हणजे आता आमिर खान यांनी पण सांगितलं आणि ते स्वतः बीडमध्ये त्यांनी जो तालुका दत्तक घेतला तिथे येणार आहेत। त्यांनी 3 तालुके महाराष्ट्रात पूर्ण पाण्याने युक्त करायचं ठरवलेलं आहे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून। तर मला त्याच्यानी एक खूप समर्थ आमची योजना आहे आणि ज्याच्या थिसिस करून अभ्यास करून त्यांना जे पॉझिटिव्हिटी मिळाली
त्यांनी पाण्यावर काम करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो आमचा पॅरलल निर्णय दोघांचाही खूप या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी योग्य ठरणार आहे. खरं तर अनेक क्षेत्रातील लोक, वेगळ्या क्षेत्रातील लोकांना जाणवू लागलं आहे की पाणी अशी गोष्ट आहे की जी खरं लोकांना द्यायची आवश्यकता आहे. अन्नधान्य देतो, वेगळ्या प्रकारची मदत मेडिकलची आपण उपलब्ध करून देतो. पाणी असं गोष्ट आहे की पाणी हे जीवन आहे. म्हणजे खरं तर पाणी उपलब्ध करून दिल्यानंतर शेतकऱ्याला सांगायला लागत नाही की तू कशा पद्धतीनं शेती कर. पिढ्यानपिढ्या तो शेती करतोय. फक्त पाण्याची उपलब्धता करून दिली की चांगल्या पद्धतीनं शेती करण्याचं ज्ञान त्याला अवगत आहे. पण पाणी नसेल तर मात्र तो हतबल होतो. ती हतबलता घालवण्याचा समाजातल्या प्रत्येक माणसानं प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की जलयुक्त शिवाराचं जे काही यश आहे ते असं आहे की या वेगळ्या क्षेत्रातली लोक जे पूर्वी या पाणी जलसंधारणामध्ये फारसे कधी सहभागी झाले नव्हते ते सहभागी व्हायला लागलेत. आणि मला खात्री आहे की एक लोकचळवळ उभा राहिली तर हा कार्यक्रम अधिक वेगानं आणि चांगला यशस्वी होईल. त्याच अनुषंगाने मंडळी, सातारा जिल्ह्यातल्या माणखटाव भागातल्या माणगंगा नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठीही तिथल्या स्थानिकांनी खूप मेहनत घेतली होती. हे सारेजण एकत्र आले आणि श्री 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 रविशंकर गुरुदेवांच्या प्रेरणेनं त्यांनी माणगंगा नदीचं काम उभं करून दाखवलं आहे. या कामामध्ये आमचा सहभाग तर हे कामच आमचं आहे. हा देश आपला म्हणतो आपण, तर मग हे काम आहे आपलंच. हे दुसरं कोणी का करावं, तर हे आपणच करावं. आमच्या गावाला, आमच्या तालुक्याला आम्ही दुष्काळाच्या टिपेचा एकदम टोकावरचा तालुका आहे. 16 इंच पाऊस पडतो आणि तो पण अनियमित, म्हणजे कधी पडेल कधी नाही. आणि अशा ह्याच्यात मग पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष राहतं. आणि मग या इथं आपण पाहतो ती वॉटर सप्लायची विहीर आहे. आणि मग पिण्याच्या पाण्याचं आम्हाला आंधळी पण जे MGPमधनं जे पाणी येतं तर त्यामध्ये फार मोठा खर्च पडतो. 60-65 लाख रुपये आम्हाला ग्रामपंचायतीला त्याचं बिल भरणं लागतं. आणि मग आम्हाला ते पाणी परवडत नाही. पाणी फार महागडं आहे. मग आमचं हे वाहून जाणारं पाणी आम्हाला इथं अडवायचं आहे. पळणाऱ्या पाण्याला थांबवायचं आहे, थांबलेल्या पाण्याला मुरवायचं आहे. अशी आमची जी जलसंधारणाची जी भूमिका आहे तीच या विहिरीच्या भोवती. आणि ज्या कारणासाठी CNB सिमेंट नाला बांध हा जन्माला आला, त्या नाला बांधचं काम आम्हाला इथं प्रत्यक्षात उतरवायचं होतं. शासनाच्या ध्येय धोरणाप्रमाणे आणि त्यांच्या निर्देशात हे काम पूर्ण होत नव्हतं. मग आम्हाला हे करून दाखवायचं होतं की हे शक्य आहे, हे होऊ शकतं. 65 लाख रुपयाचं काम आम्ही साधारण 25 ते 30 लाख रुपयामध्ये पूर्ण करतो. वा, काय केलं तुम्ही? आम्ही यामध्ये एजन्सीला जाणारे पैसे सगळे आम्ही आमच्या कष्टानेच भागवतो. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष कष्ट करताय. हां, यामध्ये. आणि त्यामुळं एजन्सीचे पैसे असतील, सिमेंटच्या खरेदीमधले काही गैरव्यवहार काय, आम्हाला त्याबद्दल नाही काही म्हणायचं. गुरुजींनी आम्हाला जे घालून दिलेला आदर्श आहे ते काही नाही. हे काम आपलं, हे गाव आपलं, ही नदी आपली आहे. हे माणगंगा पुनरुज्जीवनाचं काम आहे. आणि त्या पुनरुज्जीवनामध्ये ही मृत झालेली नदी, गेली 20-30 वर्ष ही नदी मृत आहे. आमच्या लहानपणी ही जिवंत होती, मग तिला आम्हाला जिवंत करायचं आहे. परत एकदा ती अशी वाहती, बहती, एकदम खळखळती, सुंदर अशी असली पाहिजे. आणि त्यामुळे पहिल्यांदा आम्ही हे पाऊल टाकलेलं आहे. आणि आता ह्या वर्षी पाऊस पडेल आणि ही माणगंगा नदी पुन्हा एकदा खळाळेल या भावनेनं किंवा ह्या प्रेरणेनं हे सारेजण जलयुक्त शिवार अभियानाला बळ देत आहेत किंवा त्यातून काम उभं करत आहेत. आम्हाला तहान लागली, आमची तहान भागवण्याचं काम आम्हालाच करावं लागणार होतं. हे आम्हाला या गुरुजींच्या एक विचारातून, गुरुजींच्या आशीर्वादातून आम्हाला सगळ्यांना ते ज्ञात झालं. मंडळी, जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत नेमकी कुठली कामं केली जातात ते आपण आजपर्यंत आपल्या अनेक एपिसोडमधून बघितलेलं होतं. त्यामध्ये माथा ते पायथा अशी जलसंधारणाची कामं केली जातात. त्यात नाला, नदी, ओढे यांचं रुंदीकरण किंवा खोलीकरण केलं जातं. निरनिराळे बंधारे बांधण्यात येतात. जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती केली जाते. त्याचबरोबर शेतांना बांधबंदिस्ती करणं अशी विविध कामं केली जातात. त्याचा फायदा होतो आहे. म्हणजेच पाण्याचे विकेंद्रित साठे तयार केले जाते. अर्थात या गवसलेल्या पाण्याचं योग्य नियोजन करणं हेही उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी विविध प्रयत्न होत आहेत. सर्व लोकांना नम्र आव्हान आहे की गावातील प्रत्येक माणसानं या योजनेमध्ये सहभागी व्हावं. पडणारं पाणी हक्काचं पाणी आहे, पावसाचं पाणी आहे. ते गावाच्या मालकीचं पाणी आहे. त्याचं साठवणूक करणं हे तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. जमिनीमध्ये मुरवणं हे पण आपलं कर्तव्य आहे. त्याबरोबर पाण्याचा चांगला वापर करणं हे सुद्धा गावानं शिकलं पाहिजे.
आणि त्यासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून गावातील सर्व लोकांनी एकत्र यावं आणि स्वतःचं गाव आहे ते गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्याच्या या प्रयत्नामध्ये सहभागी व्हावं एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी स्वतः पंकजा गोपीनाथ मुंडे जलसंधारण मंत्री, माझा पूर्ण विभाग, माझे सर्व अधिकारी, माझे शेतकरी यांनी तर जलयुक्त शिवार योजना राबवलीच, पण आज या महाराष्ट्रातले नव्हे तर या देशातले नव्हे तर जगातले सर्व नाव महाराष्ट्राच्या दुष्काळाला बाहेर काढण्यासाठी, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी एक येत आहे. तर तुम्ही पण सर्वांनी या आणि स्वतःचं गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी योगदान द्या. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न हे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आपण सगळे मिळून साकार करू शकतो. गावागावांमध्ये, शिवारांमध्ये पाणी साठवण्याचं तंत्र आपल्याला समजलेलं आहे किंवा गवसलेलं आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे. त्याच्या अंमलबजावणीमुळे आता भविष्यात आपल्याला त्याचे फायदे नक्की दिसणार आहे. आपल्याला पाणी दिसणार आहे, आपल्याला पाणी मिळणार आहे. त्याच अनुषंगाने मंडळी, आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर कळवा. पण तत्पूर्वी ह्या पुढच्या भागामध्ये आपण जी दृश्य बघणार आहोत ना, ती आहेत आपला मेक इन इंडिया सप्ताह, जो अत्यंत प्रतिष्ठेचा होता आपल्या देशासाठी. तो आपल्या राज्यामध्ये, आपल्या मुंबईमध्ये नुकताच पार पडलेला होता. या सप्ताहाची फलश्रुती आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. MMRDA मैदानावरचं जे प्रदर्शन भरलेलं होतं ना, ते बघताना आपल्या भारत देशाची उद्योग क्षेत्रातली भरारी किंवा प्रगती बघून आपल्या सगळ्यांना निश्चित अभिमान वाटेल. मंडळी, जनता दरबारचा प्रत्येक भाग आपण बघायलाच पाहिजे. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनी आपण बघायलाच पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल ना, तर आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. हे तुम्ही जाणून घ्या. त्याचबरोबर मंडळी, यूट्यूबवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आहे. त्याचा ॲड्रेस जाणून घ्या. janatadarbar.zd चॅनल असं तुम्ही टाईप करा आणि 160च्या आसपास आपले जनता दरबारचे एपिसोड आम्ही यूट्यूबवरती लोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही लाईक करण्याची आवश्यकता आहे, कारण या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. म्हणजे जनता दरबारचं एक पुस्तक आपण मध्यंतरी केलं, पहिल्या 53 एपिसोडची माहिती देणारं हे पुस्तक होतं. या पुस्तकाविषयीची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे. तुमच्याकडे काही सूचना असतील, कमेंट असतील, माहिती असेल, ते तुम्ही या पेजद्वारे आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता. मंडळी, जनता दरबारचा फेसबुकवरती एक आपण पॉझिटिव्ह ग्रुप तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि तुम्ही आमच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. रिपीट टेलिकास्ट किंवा पुनःप्रक्षेपण आहे दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवर जनता दरबारमध्ये. मंडळी, जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही विश्वासार्ह तर आहेच, त्याचबरोबर वैविध्यपूर्ण आहे आणि या सगळ्या माहितीचा उपयोग आपल्या सगळ्यांना होत आहे. आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे. हां, पण ही माहिती मात्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा. त्यासाठी आपले कुटुंबीय असतील, नातलग असतील, मित्रमैत्रिणींना जनता दरबारमध्ये सामील व्हायला सांगा. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.